तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की आपण चाललोय आपले म्हणजे जे मोठे प्रसिद्ध वगैरे आहेत आपले, तर त्यांच्यासोबत आज मरीन लाईनला चाललोय. तर आजचा व्हिडिओ याच्यावरतीच आहे, तर तुम्ही न तुमच्या वेळ जरा मग घेता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, हे लोक बाहेर गेलेत, आपल्याला मागणं जायचं आहे. आपल्याला थोडं उशीर झालाय, ते बाहेर जाऊन उभे राहिले असतील. तर त्याला बघूया, बाहेर असतील सर्व 3 जण आहेत. तर मित्रांनो, आता दादा लोक तर भेटलेत, बाहेर ते उभे राहिले. तर ठिकाणाही सुट्टी होती. तो आला होता, त्याला सुट्टी नव्हती, तो कामावरून डायरेक्ट आलाय आणि पण सुट्टी होती. तर त्यासाठी तर जाऊया त्यांच्यासोबतच आपण करतोय. मला माहितीच असं बुलेट राजा शोरूम आहे, दाखवलं नाही. तर मित्रांनो, आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय. स्टेशनला खूप गर्दी आहे. इकडे असे शॉप्स लागतात सर्व. छत्र, आता छत्रे पावसाचं सीझन आहे म्हणून जास्त छत्र्या येतात, नाही ते खेळण्या बिळण्यांचे जास्त दुकानं असतात. क्रॉप्स आहेत तिथे, चपला, जास्तीत जास्त छत्र्याच आहेत. स्पीकर्स हे सगळे चीप प्राइस मध्ये खूप भेटतात, म्हणजे 300-400 पासून स्टार्टिंग आहे. आपण पोहोचलो स्टेशन. पटापट आपल्याला तिकीट काढायचं. प्रसाद जाईल पुढे तिकीट काढायला, आम्ही लोक इकडे मागच्या साईडला थांबतो तिकीट काढतोय. तर मित्रांनो, हे आम्ही तिकीट काढले, सर्वांचे एकच तिकीट आहे आणि आता ट्रेनमध्ये बसून पटापट निघायचं आपल्याला बिना.
तर मित्रांनो इथनं आपण आता ट्रेन चेंज करतोय बघा. ही AC ट्रेन आहे, हिचं तिकीट जास्त असतं. तर मग अशी थोडा अंदाज चुकला होता. तर आपल्याला इथून ट्रेन चेंज करायची आहे, कारण डायरेक्ट मग आपण जिथे जो समुद्र आहे त्याच्या थोडा जवळच होतो. तर त्यासाठी इथं आपल्याला स्टेशन वरनं चेंज करायचे. तर हा आहे दादर स्टेशन. दादर स्टेशनवरनं जे लोक गेले त्यांना माहितीच असेल. तर मित्रांनो दादरवरनं ट्रेन पकडून आपण मरीन लाईन स्टेशनला उतरलो आता. प्रस्तुतला जरा मागच्या साईडला थांबलाय. आम्ही तिघं जण पुढे जातोय. ब्रिज चढून त्या साईडला मला वाटतं त्या साईडला क्रॉस करायचं आहे. ही आहे मरीन लाईन एंट्रन्स. हे विंटेज कार पण खूप सारे असतात. त्यासाठी जास्तीत जास्त मी तर येतो तर जास्त विंटेज कार बिर बघितलंच येतो. तर फेरी असते एकदा तरी महिन्यातून. आपल्याला आता पुढच्या साईडनी क्रॉस करून तिकडनं पुढच्या साईडनी क्रॉस करून आपल्याच्या साईडला तिथे फिरायला लागेल, कारण इकडनं कुठं जागा नाही. आम्ही चालतोय पटापट. हे बघा एक BMW गेली. मर्सिडीज आणि BMW जास्त इकडे दिसतात. मोठे मोठे इकडे असे फ्लॅट बीट आहेत. फ्लॅट तर नाहीच बोलू शकत, बंगलो टाईप. आपल्याला क्रॉस करायचं झेब्रा क्रॉसिंग वरला. एक कार कशी मॉडिफाय केलेली आहे. ॲप्रिलियाची मागं आपल्याला बाईक दिसलेली. पोलीस का काय बघा. एक जी वॅगन आले. या साईडला BMW काय केले इलेक्ट्रिक होते. पब्लिक ही खूप आहे, पाहू शकता. तर मित्रांनो आता आपण तिकडे थोडंसं फोटो व्हिडिओ शूटिंग केले. आता आपण थोडे रेल्वे त्या साईडला चाललोय. तिथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
ती इथे रेतीली जागा आहे, तिथे चाललोय आपण. आणि आपले 2 खिलाडी पुढे चालतायत आणि आपण मागं मागं दोघं जण चालू होतो. आम्हाला थोडीशी फोटो शूटिंग करायची होती, त्यासाठी आता संध्याकाळच्या टाइमला पूर्ण हा बीच खाली आहे, पूर्ण खाली आहे. लाटा पण एकदम जबरदस्त येत आहेत. काय शूट झाले एक एक. चला पटापट तिथं पुढच्या साईडला. मित्रांनो हा पर्शी गेट आहे. हा इथं तुम्ही पाहू शकता ही सर्व इथं त्याची डिटेल दिली. पोराशी सायकल चालवा येतात कारण इथं सगळी खुली जागा आहे. तर इथे स्केटिंग आणि रविवारच्या टायमाला तुम्ही आलात तर तुम्हाला इथे पोरं स्केटिंग बिटिंग आणि खूप सारे कॉन्टेनर पण बघायला भेटतील. तर आम्ही आता चाललोय, आता आपण पोहोचलोय रेतीले भागामध्ये पोहोचलोय. भाई भाई इस दृश्य के बारे में आप 2 शब्द क्या बोलना चाहते हो? काहीतरी बोला, 2 शब्द होत. पाण्याची बॉटल देतो. हे पाणी. आप कुछ बोलेगा? होय तुम्ही काय बोलाल का? तर इकडे तुम्ही बघा अजून जसे त्या साईडला ते स्टोन पत्थर टाकले, 4 पत्थर तसे इकडे पण दगड टाकण्याचे काम चालू आहे. या साईडलाही टाकण्याचं काम चालू आहे. इकडे जास्त मतलब जे मोठे मोठे गणपती असतात ते भावले जातात तेव्हा तर खूपच गर्दी असते. हे मोठे मोठे तुम्ही पिलर बघू शकता. हे सर्व आता गणपतीचं सीझन येते म्हणून ते बनवले जाते. मला पुढे जाऊन दाखवतो. इकडे अशा चटई पण भाड्याने भेटतात. ते तिकडे तुम्ही तिकडे पाहू शकता. ते चटई विकणारे काका आहेत. तर 20 रुपयाच्या दराने ते चटई देतात बसण्यासाठी. आणि हा इथे लाईव्ह बोर्ड आहे, म्हणजे इथे जे लोक म्हणजे समजा बुडाले ती डायरेक्ट रेस्क्यू केले जातात. तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे अन्य काही मित्र असतील त्यांच्यापर्यंतही आपले व्हिडिओ पोहोचवा. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.